नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी नेहमी गप रहा आणि दररोज मराठीमध्ये चांगले विचार ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल त्यावेळी तुम्ही फक्त गप बसून ऐकून घ्या। तुमचं मत त्यावर मांडू नका, कारण आज जी व्यक्ती तुमच्यासमोर दुसऱ्याबद्दल बोलत आहे तीच व्यक्ती उद्या तुमच्याबद्दल असेच बोलणार आहे। अर्धवट सत्य जर तुम्हाला कोणत्याही घटनेविषयी किंवा विषयाविषयी पूर्ण माहिती नसेल अशा वेळी तुमचं गप राहणं चांगलं, कारण अर्धवट माहिती असणं हे आपल्यासाठी खूप घातक असतं। अर्धवट माहितीमुळे तुम्ही एका संकटात देखील सापडू शकता। जेव्हा तुमची भावना कोणी समजून घेत नाही, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला समजत नाही, तो तुमचं दुःख समजून घेत नाही आणि तुमच्या बोलण्याकडे त्याचे लक्षही नाही, अशा लोकांसमोर गप राहणं चांगलं असतं। कारण अशा लोकांना तुमच्या मनामध्ये काय दुःख आहे हे जाणून घेण्याची इच्छा नसते। अशा लोकांना तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी सांगितल्या तर नंतर तुम्हाला त्याचा त्रास होईल। जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला त्याचं दुःख सांगेल, जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा अडचणी सांगत असेल तर याचा असा अर्थ होतो की तो तुम्हाला आपलं समजून सगळं सांगत आहे। अशा वेळी लगेच त्यांच्या अडचणींवर उपाय सांगण्यापेक्षा त्यांच्या मनातील सगळं दुःख त्याला सांगून द्यावं, त्याचं मन हलकं होऊन द्यावं। त्याने सांगितलेल्या गोष्टी अडचणी दुसऱ्या लोकांना सांगू नये। अपमान करणारे लोक, जर कोणी आपल्या जवळचा माणूस आपल्यावर चिडचिड करत असेल, आपला चार लोकांमध्ये अपमान करत असेल आणि आपल्याला वाईट बोलत असेल तर अशा वेळी गप राहणे चांगले, कारण समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनातील राग पूर्णपणे व्यक्त करू द्या। अशा वेळी जर आपण बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नये आणि गप राहून योग्य वेळेची वाट पाहावी। त्यामुळे समोरच्या व्यक्तीला स्वतःहूनच त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो तुमची माफी मागेल। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।